हाय नमस्कार सर्वांना, आपल्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण लटकन कापडी लटकन घरच्या घरी छान सुंदर अशा पद्धतीने मणी वापरून कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण आज शिकणार आहोत। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। शेवटपर्यंत व्यवस्थित पाहिला तरच तुम्हाला एखादी स्टेप कुठलीही मिस होणार नाहीये। ठीक आहे, मणी वापरून आपण लटकन तयार करून घेणार आहोत आज व्यवस्थित पद्धतीने। तर इथून पाठीमागे आपण कालच्या व्हिडिओमध्ये नॉट कशा पद्धतीने आपण रेडी करायचं आहे फॅब्रिक पासून ते आपण पाहिलेलं आहे। तोही व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की जाऊन पहा। ठीक आहे, आपल्या फ्री शिलाई क्लासमध्ये आपण सर्व स्टेप बाय स्टेप चाललेलो आहे, त्याच्यामुळे सर्व व्हिडिओ अजिबात मिस करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ सर्व पाहत जा। ठीक आहे, 4.5 इंचाचा आपण काय केलं आहे, इथं चौकोन आपण 2 प्रकारचे चौकोन घेतलेले आहेत। ठीक आहे, एक लटकन करण्यासाठी आपल्याला 2 चौकोन लागणार आहेत। पहा, अशा पद्धतीने चौकोन आपण काय करायचं आहे, दुमडून घ्यायचा आहे, कोन तयार करून घ्यायचा आहे चौकोनचा। आणि कडेने आपल्याला काय करायचं, आता व्यवस्थित पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। लक्षात द्या, टीप मारून घेताना व्यवस्थित पद्धतीने खालचं पण व्यवस्थित आपल्याला कापड आलं पाहिजे आणि वरचं पण आलं पाहिजे। ठीक आहे, व्यवस्थित पद्धतीने टीप मारताना मारून घ्या। मणी आपल्याला नंतर घालायचे आहेत, टाकायचे आहेत, त्याच्यात कसे टाकायचे घालायचे ते पहा नंतर पुढे। अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा, शेअर करत जा आणि छान छान कमेंट करायला अजिबात विसरू नका। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। ठीक आहे, पहा इथं छोटासा पार्ट ठेवायचा आहे, आता त्यातून आपल्याला मणी घालायचे असतात, कारण अगोदर मणी घातले तर व्यवस्थित पद्धतीने आपल्याला इथं टिप मारता आली नसती। ठीक आहे, त्याच्यामुळे आपण इथं आत्ता मणी घालायचे आहेत। पहा इथं अशा पद्धतीने तुम्हाला जेवढे मणी आपल्याला तुम्हाला घालायचे आहेत, लहान मोठे मिक्समध्ये कलरमध्ये, तेवढे मणी तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या आवडीने चॉईसनुसार इथे मणी घालून घ्या। ठीक आहे, पहा अशा पद्धतीने सर्व प्रकारचे मी मणी घेतलेले आहेत, जेणेकरून व्यवस्थित दिसताना पण अट्रॅक्टिव्ह व्यवस्थित पद्धतीने दिसावं। ठीक आहे, अशा पद्धतीने पूर्णपणे मणी त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तिथं आपल्याला लॉक करून पूर्णपणे टीप घ्यायची आहे, जेणेकरून आपले मणी तिथून निसटू नये म्हणून। ठीक आहे, टीप लॉक करून घ्या। आता सर्व मणी आपण घालून घेतलेले आहेत, आतमध्ये टाकून घेतलेले आहेत। तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त मणी हवे असतील तर तुम्हाला जास्त सुद्धा मणी तुम्ही घेऊ शकता। ठीक आहे, वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या पद्धतीचे मणी तुम्ही इथे घेऊ शकता। पहा अशा पद्धतीने टीप मारून घ्या, टीप म्हणजे तिथं लॉक करून घ्या, जेणेकरून आपले मणी निघणार नाही आहेत। आणि काय करायचं आहे आपल्याला इथं व्यवस्थित पद्धतीने आता ते पूर्णपणे असं ठेवून द्यायचं आहे। आता हे पूर्ण आपलं ह्याचं काम झालेलं आहे। आता दुसरा चौकोन आपल्याला घ्यायचा आहे जवळ। ठीक आहे, दुसरा चौकोन अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि तो आहे अशाच पद्धतीने चौकोन आकाराची कोन आकाराने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, पहिला घेतला तसंच आणि त्याला आता काय करायचं आहे, कडेने टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आता टीप मारून घेतल्यानंतर कडेने पूर्णपणे कापड आपल्याला एक्स्ट्रा राहिलेलं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं लटकन व्यवस्थित पद्धतीने फिनिशिंगने तयार होईल। ठीक आहे, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। व्यवस्थित सुंदर असं ॲट्रॅक्टिव्ह नवीन ट्रेंडिंग असं लटकन तुम्हाला बनवायला शिकायचं आहे। ठीक आहे, फ्री शिलाई क्लासमध्ये आपल्या सर्व काही आपण शिकवणार आहोत। ठीक आहे, अशा पद्धतीने कोणावरती कोण आपण ठेवून द्यायचं आहे, कापडावरती कापड, आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आतल्या साईडने। ठीक आहे, पहा अशा पद्धतीने मध्यभागी मिडलला आपल्याला अशा पद्धतीने ठेवून अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। ठीक आहे, ते पण फोल्ड करायचं आणि हे साईडचं सुद्धा आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ते पकडून आता कडेने आपल्याला तिथे काय करायचं आहे, व्यवस्थित पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे। ठीक आहे, टीप टाकताना व्यवस्थित पद्धतीने टीप टाका, बोटमध्ये जाणार नाही याची काळजी नक्की घ्या। सुरुवातीला टीप लॉक करा आणि व्यवस्थित कडेने आपल्याला आहे अशी आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित टीप टाकून घ्यायची आहे। कापड अजिबात हातातून निसटून देऊ नका। ठीक आहे, दाब उचला आणि व्यवस्थित ते कापड फिरवा आणि पुन्हा एकदा ह्या साईडने आपल्याला इकडे टीप आपल्याला मारून घ्यायची आहे। लक्षात घ्या, जाणून बुजून मी तुम्हाला डार्क इथं दोरा वापरला आहे, जेणेकरून टीप तुम्हाला कुठून कशी कुठल्या पद्धतीने वापरायची आहे हे तुम्हाला समजावं म्हणून। ठीक आहे, आपण खूप इझी आणि सोप्या पद्धतीने एकदम सोप्या भाषेमध्ये आपण सांगत असतो, ते तुम्हाला समजत असेल तर नक्की सांगा कमेंट करून। ठीक आहे, आणि आपले व्हिडिओ जास्त स्लो किंवा फास्ट होत असतील तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आता काय करायचं आहे, एक्स्ट्रा राहिलेलं कापड काय करायचं आहे, आपल्याला तिथे कट करून घ्यायचं आहे। व्यवस्थित पद्धतीने तिथे कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा राहिलेलं कापड। ठीक आहे, जेणेकरून आपण टिप मारल्यानंतर पुन्हा ते एक्स्ट्राचं कापड व्यवस्थित पद्धतीने असं खराब दिसू नये म्हणून। ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आता नोड घ्यायची आहे आपण। ही नोड आपण काल बनवली होती, तो व्हिडिओ नक्की जाऊन पाहिला असेल तर छान पद्धतीने घरच्या घरी नॉट फॅब्रिकपासून कशा पद्धतीने बनवायचं इझी पद्धतीने ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये शिकलेलं आहे। ठीक आहे,
ह्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्या ते पूर्णपणे कापड. आणि इथं आपल्याला मध्यंतरी नॉट ठेवून आता इथं आपल्याला सुरुवातीला टिप लॉक करून घ्यायची आहे. आणि इथं आपल्याला व्यवस्थित पद्धतीने खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि इथं आपल्याला सरळ टिप मारून घ्यायची आहे. फोल्ड करून ह्यासाठी घ्यायचं जेणेकरून आपल्याला तिथला आकार जास्त तिरका येऊ नाही म्हणून. ठीक आहे, टिप मारताना व्यवस्थित लक्ष देऊन टिप मारा. मणी वगैरे छोटे छोटे का आतमध्ये येणार नाही त्याची काळजी नक्की घ्या. शेवटी टिप लॉक करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने धागा आता कट करून घ्या. आता हे काय करायचं आहे, हे लटकन आपल्याला व्यवस्थित पद्धतीने पलटी करायच्या अगोदर हे एक्स्ट्रा राहिलेलं कापड जे आहे ना ते आपल्याला कट करून व्यवस्थित पद्धतीने घ्यायचं आहे, जेणेकरून आपले लटकन व्यवस्थित पद्धतीने प्रॉपरली असं फिनिशिंगने दिसेल. ठीक आहे, धागेदोरी नंतर निसटणार नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला ह्या अगोदर काय करायचं आहे, एक्स्ट्राचं जे काय आहे ना ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता ते लटकन काय करायचं आहे, ते लटकन पूर्णपणे आता पलटी करून घ्यायचं आहे. व्यवस्थित पद्धतीने पलटी करून घ्या. हे पूर्णपणे आतली बाहेरची बाजू आतले साईडला असे पद्धतीने आतमध्ये प्रेस करत आतमध्ये घालत आपल्याला हे पूर्णपणे नॉडने काय करायचं आहे, थोडं हळूहळू ओढून पूर्णपणे हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे पूर्णपणे, जेणेकरून ती टीप मारलेली पूर्ण आत जाईल आणि आपलं लटकन फिनिशिंगने आतलं कापड जे आहे ना ते बाहेरच्या साईडला येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने हळूहळू प्रेस करा. जास्त पण त्याला प्रेस करू नका, जेणेकरून तिथलं टीप वगैरे उसवल. ह्या पद्धतीने पहा अशा पद्धतीने आपल्याला इझी आणि व्यवस्थित परफेक्ट असं आपलं लटकन इथं तयार झालेलं आहे. ठीक आहे, तुम्ही आणखीसुद्धा इथं मणी वगैरे घालायचे असतील तर आणखीसुद्धा मणी तुम्ही इथं घालू शकता. ठीक आहे, ह्या पद्धतीने लटकन बनवण्यासाठी तुम्हाला नेटचंच कापड लागणार आहे, तरच तुमचे हे मणी व्यवस्थित पद्धतीने प्रॉपरली तुम्हाला दिसून येणार आहे. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने एकदम सुंदर रेडीमेड घरच्या घरी ब्युटिफुल असं ट्रेंडिंग असं लटकन आपण घरच्या घरी बनवलेलं आहे. ठीक आहे, व्यवस्थित पद्धतीने इथं इतकं सुंदर लटकन दिसतंय ना हे मैत्रिणीनं, खूप सुंदर. इथं जेवढं व्हिडिओमध्ये दिसत नाही तेवढं असं रिअलमध्ये सुंदर असं लटकन हे दिसत आहे. तुम्ही पण नक्की हे लटकन एकदा ट्राय करून नक्की पहा. ठीक आहे, अशाच पद्धतीने आणखी एक आपल्याला लटकन बनवून घ्यायचं आहे. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.